मिरजेतील प्रसिद्ध वानलेस हॉस्पिटल पुन्हा रुग्णांच्या सेवेत हजर। मिरज येथील सर विल्यम वानलेस हॉस्पिटल हे रुग्णांसाठी पुन्हा खुले झाले आहे। 1 मे महाराष्ट्र दिन व सर विल्यम वानलेस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरज येथील प्रसिद्ध हॉस्पिटल व बरेच वर्षांतर्गत वादातून बंद असलेले हॉस्पिटल हे पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेऊन विनोदी निर्वाळ साहेब यांच्या हस्ते फीत कापून व कुलूप काढून पुन्हा गरीब व गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी खुले करण्यात आले। या प्रसंगी विनोद निर्वाळजी साहेब यांनी बोलताना सांगितले की कर्नाटक व महाराष्ट्रातील वानलेस हॉस्पिटल एक रुग्णांसाठी अत्यंत चांगला असा दुवा होता, कारण तेथे योग्य व अचूकपणे औषध उपचार देत असत। त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असायची, परंतु काही अंतर्गत वादामुळे हे हॉस्पिटल बंद झाले होते, परंतु त्यानंतर निर्णय होऊन या हॉस्पिटल चालू करण्यात आले आहे। पूर्वीप्रमाणेच हे हॉस्पिटल रुग्णांची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करेल। बऱ्याच शासकीय सवलती याच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यात येईल। हे हॉस्पिटल पूर्वी ज्या पद्धतीने होते त्याच दोषाने पुन्हा चालू करण्याचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। त्यामुळे नावारूपास येईल असे त्यांनी सांगितले। यावेळी हितेशजी शिंदे साहेब, नानासाहेब वाघमारे साहेब, संचालिका प्रभा कुरेशी मॅडम, पास्टर शशी कांबळे, पास्टर संदीप घोलप, युनियन सेक्रेटरी सतीश वायदंडे, राजू लोंढे, सुधीर काटे, जॉन मोरे, प्रवीण सर्वगोडे, मोहम्मद शेख, शौकत नरवाडे, राजू ससाने, उदय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बहुसंख्य कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते। माझ्या लक्षात आले की तुमच्या सर्वांचं इमोशन्स म्हणजे एखादी संस्था, एखादी कंपनी किंवा एखादा ट्रस्ट जेव्हा बंद पडते त्यावेळेला तिथले जे कर्मचारी असतील किंवा तिथले डॉक्टर असतील, काय असतील किंवा तिथले जे अधिकारी असतील, हे लोक तिथल्या संस्थेचा साधी वीट पण ठेवत नाही। माझी एक काम करण्याची पद्धत असते, मी कधीही कुठलंही काम करण्याच्या अगोदर बोलत नाही। माझं आतापर्यंत काम करण्याची स्टाईल आहे ती। हजारोच्या संख्येनं लोक येतील, हजारोच्या संख्येनं। त्याचबरोबर मंत्री येतील, आमदार येतील, खासदार येतील, सगळेजण येतील। ज्यांना वाटत होतं की बाबा कोणाकडे जाऊन हे बंद पाडूया, ही जमीन गोळा करून कोणाच्या घशात घालूया, पण विल्यम सरांचं ते प्रारब्ध आहे। विल्यम सरांनी जे निर्माण केलेलं ते प्रारब्ध आहे आणि त्याने जे निर्माण केलेला जो सेन्स आहे त्याच्यातून आम्हाला इथे खेचून आणलं गेलं। ते माध्यम समजा अगदी स्पष्ट असतील किंवा हे असतील, पण आमच्यासारख्या लोकांना इथे खेचून आणलं गेलं आणि या ठिकाणी आम्हाला उभा केला आणि त्यांनी लक्षात आणून दिलं की बाबा एवढं सोपं नाही, हे नेस्त नाबूद करणं एवढं सोपं नाही। मोठी ताकद आपल्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समाजाच्या पाठीमागं उभी असणार आहे। काही काळजी गरज नाही, सगळ्यांचे पगार व्यवस्थित मिळतील, कोणतीही वस्तू बंद पडता कामा नये, कारण का बंद पडलं त्याला गंजाला सुरुवात होते, खराब होत होते। त्याच्यामुळे त्याला कंट्रोल्शन मध्ये ठेवा। तुम्हाला शब्द दिलाय मी 25 तारखेपर्यंत सगळे डागडुजीवर व्यवस्थित सगळं तयार करा। 5 तारखे, आज 1 तारखे, तो पण साफसफाई करून 5 तारखेपासून ओपीडी काय ते चालू करा, त्या ओपीडी चालू करा आणि 25 तारखेपर्यंत सगळा व्यवस्थित चकाचक करून 25 तारखेला मोठी लोक इथे करणार आहेत। तोपर्यंत 25 तारखेपर्यंत बाकीचं सगळं जे काय आहे तुमच्याशी नंतर बोलतोच की बाकी या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सगळं आम्ही व्यवस्था केलेली आहे। तुमच्याकडे फक्त मला एवढा शब्द पाहिजे, ज्या प्रामाणिकपणे ज्या ताकदीनं तुम्ही गेली 50-60 वर्षे हॉस्पिटल जिवंत ठेवले, त्याचा रेप्युटेशन ठेवलंय, म्हणजे त्याची व्हॅल्युएशन ठेवली, तशीच व्हॅल्युएशन तुम्हाला इथून पुढे पण ठेवायला पाहिजे। आणि हे तुमचं स्वतःचं घर आहे, हे तुमचं स्वतःच आहे, हे माझं नाही, मी माझं कधीच म्हणणार नाही, कारण का विल्यम सरांचं आहे ते। मी फक्त या ठिकाणी तुम्हाला फक्त लेवल करण्यासाठी लाईन लावण्यासाठी आलो। एकदा ह्या लेवलवरती आलं की नंतर तुम्ही सगळेजण करा। ही माझ्या अनेक संस्था आहेत, माझे अनेक काम आहेत, त्यामुळे मी बिझी शेड्यूल मध्ये असताना प्रत्येक वेळेला पण हे रन करेपर्यंत मी 100% जातीत लक्ष घालणार आहे। तर प्रामुख्यानं एकदम जातीत लक्ष घालणार आहे। विरोधकांचं काय ते विरोध करण्याच्या म्हणजे मनस्थितीत आहे, त्यांना त्यांचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे। विरोधकांनी जे पण असतील ना बिचारे की त्यांच्या डोक्यात एकच कल्पना होती, ह्याला बंद पाडायचं, ह्याला विकायचं। तर सिंपलच गोष्ट आहे, आम्ही सगळ्या त्याच्या मानसिकतेचा विचार केला। पण साधी गोष्ट आहे, हे सगळं विकायचं, हे नेस्त नाम करायचं। तुम्हाला माहित आहे का, हे विकलं की सगळे पाडून जाईल। वनले सरांनी एवढं 130 वर्षापूर्वीपासून तयार केलेलं आहे की वास्तू सगळी खराब झाली, इथं काय तर वेगळं मार्ग पडेल, इथं काय तर दुसरी लोक येतील, म्हणजे हे टिकून राहणार नाही, तुमच्या पिढ्यानपिढ्या इथे गेले। त्यामुळे हे असं वाया जाता कामा नये। त्यामुळे विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे संपलेले, ते आता त्या नादाला लागून पण नाही। त्यांना माझं एवढं सांगणं आहे, बाबा प्रामाणिकपणे तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कशा बॅकवर्ड मध्ये सहकार्य करा, कशा पद्धतीने सहकार्य करा तुमचं तुम्ही ठरवा, पण ही एवढं चांगल्या वस्तूला तुम्ही निष्कारण विरोध करू नका, ते तुम्हाला पेलणार नाही। विनोद निकालजे नॉट अ जोक। भल्या भल्यांना
खडकी म्हणते किती दिग्गज असतील तर परंतु जोपर्यंत आपण त्या गोष्टीमध्ये जाऊ नये, आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्यासाठी उभं करणार आहोत. आपल्या कर्मचारी लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, सर्वांचे आयुष्य चांगल्या प्रकारे पुढे गेले पाहिजे. पुन्हा एकदा विल्यम सरांच्या 107व्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व आपल्या इथल्या प्रत्येक सदस्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.